सोलापुरातील अनगर नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी अर्ज बाद केल्याविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार आहेत। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला। उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आरोप हे ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला होता। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज हा भरला होता। राज्यामध्ये चर्चेत असणारी अनगर नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालेला आहे। त्या स्वतः आता आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत। ते म्हणतात आता सूचकची सही नाही, तर सूचक काय दुसरा कुठून बांधून आणायचा नव्हता का काय हुडकून आणायचा नव्हता। सूचक हा माझा स्वतःचा मुलगा होता। माझ्या मुलाला मी तिथे घेऊन गेले होते, तिथे त्या मुलाने सही केलेली होती आणि त्यांनी जर माझ्या मुलाकडून किंवा माझ्याकडून प्रभाग क्रमांक राहिला असेल, कुठला दाखला राहिला असेल तर आरओ ऑफिसरचे 3 टेबल होते। त्यांचं काम होतं हा दाखला राहिला, ही तुमची सही राहिली, हे मुलाची सही राहिली, त्यांचं काम त्यांनी निदर्शनास आणायचं होतं किंवा त्यांनी लेखी स्वरूपात कळवायचं होतं। आम्ही दिलं असतं। व्हॉइस कॉन्फरन्स आले असेल तर आम्ही ती लिंक जॉईन करू आणि ती पाठवा आम्हाला लिंक, आम्ही झूम आम्ही येऊ तुमच्यासोबत असं सांगितलं होतं। तर ते म्हणले नाही, VCची इथं तरतूद नाही आहे, तुम्हाला स्वतःला यावं लागेल। मी सांगितलं पोलीस बंदोबस्त आज एवढा आहे तर उद्या मिळणार नाहीये। सर्व अर्ज बाद झाल्यानंतर तुम्ही काय केलं त्यानंतर? आता त्यानंतर त्यांना अर्ज बाद का झाला याची कारण विचारासाठी रात्री मेल केलेला आहे 7 वाजता, अजूनही रिप्लाय आलेला नाही। आज न्यायालयामध्ये जाणार आहे दाद मागायला, फक्त 3 वाजेपर्यंतचा टायमिंग आहे। 12:30 वाजला तर आणखी त्यांचा मेल नाही, त्यांच्या लेखी स्वरूपात काही नाही, कुठला फोन नाही, फोन अधिकारी उचलत नाहीत। मग आम्ही 3 वाजेपर्यंत सोलापूरला पोहोचायचं कसं आता? विश्वभूषण लिमाय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।